सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। वडूज नगर पंचायत उपनगराध्यक्षपदी जयवंत पाटील यांची बिनविरोध निवड। सोनियाताई गोरे यांच्या हस्ते झाला सत्कार। वडूज नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेवक जयवंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। अंतर्गत समझोत्यानुसार विद्यमान उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पदावर प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया झाली। त्यामध्ये जयवंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। त्यानंतर भाजप नेत्या सोनियाताई गोरे यांच्या हस्ते नूतन उपनगराध्यक्ष पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना श्रीमती सोनिया गोरे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज शहरातही नगरपंचायतीच्या माध्यमातून पाणी पुरवठा, रस्ते आदी मूलभूत नागरी सुविधांची कामे गतीने होत आहेत। आगामी काळात शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यास वाव असल्यामुळे आपल्या पदाचा शहराचा विकासाकामी निश्चित उपयोग होईल असं मत व्यक्त केलं। यावेळी नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे, मुख्याधिकारी सतीश चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल माळी, नगरसेवक सचिन माळी, सुनील गोडसे, ओंकार चव्हाण, अभय देशमुख, मनोज कुंभार, सुधीर गोडसे, माजी उपनगराध्यक्षा किशोरी पाटील, नगरसेविका रेश्मा बनसोडे, रेखा माळी, आरती काळे, राधिका गोडसे, रोशना गोडसे, शोभा वायदंडे, शोभा बडेकर, गणेश गोडसे, आप्पा गोडसे, युवराज पाटील, संदीप गोडसे, महेश वेदपाठक, अक्षय थोरवे, अजित पाटील, सूरज भांडवलकर आदी मान्यवर उपस्थित होते। नगरपंचायतीमध्ये आपण उपनगराध्यक्ष म्हणून जयवंत पाटील यांची निवड केली आणि आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून चाललेली ही नगरपंचायत जी उत्कृष्टपणे त्याचं सगळं कामकाज चालू आहे, त्यासाठी आपल्या ह्या नगरपंचायतीमध्ये जे कोणी नगरसेवक, जे आपले सगळे नगरसेवक, सहकारी आणि या वडूज नगरीचे सगळे पदाधिकारी भाजपचे यांच्या माध्यमातून आज सगळ्यांच्या इच्छेखातर खरं तर उपनगराध्यक्ष म्हणून जयवंत पाटील साहेबांची आपण निवड केली। त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खरं तर कौतुक आणि आभार, एवढ्यासाठी की या सगळ्या नगरपंचायतीमध्ये कामकाज करत असताना इथले सगळे नगरसेवक ज्या पद्धतीनं सहकार्य करतायत, ज्या पद्धतीनं काम करतायत, त्याला एक चांगली उभारी येण्यासाठी ज्या पद्धतीनं काम चालू आहे त्याच्यामध्ये जयवंत पाटील साहेबांचा खूप मोठा सहभाग आहे आणि म्हणून आज त्यांची आपण उपनगराध्यक्ष म्हणून निवड केली आहे। आणि नगराध्यक्षपदी आपण परवाच स्वप्नालीताई गोडसेंची निवड केली, ती सुद्धा खूप सार्थ होती। याच्यापूर्वी पण आपण नगराध्यक्ष म्हणून रेश्मा बनसोडेंचं ज्या वेळेला आपण निवड केली होती त्यावेळी काम खूप सुंदर झालं। त्या आधीच्या आपल्या माळी मॅडम यांचंही खूप काळे मॅडम यांचंही खूप आपण काम त्यांनी चांगलं पद्धतीनं केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा सगळे नगरसेवक सहकार्य करतील आणि त्याच्यासाठी मी आव्हान करते सगळ्यांना की आपल्याला वडूज नगरी खूप सुंदर करायची आहे। परवा सुद्धा मी भाषणामध्ये सांगितलं, स्वप्नालीच्या अभिनंदन पण भाषणांमध्ये सांगितले की वडूज नगरीचा जर खूप चांगल्या पद्धतीने विकास करायचा असेल तर सगळ्यांनी मिळून सहकार्य करणं खूप गरजेचं आहे आणि त्यात प्रामुख्यानं आपल्याला पत्रकार बंधू ज्या पद्धतीने सहकार्य करतात, आपल्या ज्या पद्धतीने कौतुक करतात, त्याला एक सार्थ प्रतिसाद म्हणून आपण सगळ्यांनी खूप काम करायचं आहे। कारण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर या मान खटावचा खूप चांगल्या पद्धतीने आपण विकास करणार आहोत आणि त्याच्यासाठी भाऊंच्यासाठी आणि आपल्या सगळ्या या नागरिकांसाठी फार मोठ्या प्रमाणात आपल्या विकासाची गरज आहे। आतापर्यंत बराचसा विकास झालेला आहे आणि इथून पुढे पण अजून एक भव्य दिव्य अशी नगरी आपल्याला तयार करायची आहे। त्याच्यासाठी सगळ्यांचं सहकार्य गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जे या पदावर बसतील त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करण्याचं गरजेचं आहे आणि ही साथ आपण सार्थ ठरवाल अशी माझी अपेक्षा आहे आणि आपल्याला आव्हान आहे की आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आणि प्रेमानं ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत आणि या नगरीचं भव्य दिव्य असं सुंदर नगरी करण्यासाठी काम करायचं आहे। एवढंच मी आपल्याला आव्हान करते। इथून पुढं ज्या विकासासाठी लागणाऱ्या सगळ्या पूर्ण निधीसाठी आपले सर्वांचे लाडके नामदार जयकुमार गोरे भाऊ
ते खूप मदत करतायत आणि त्याच्यासाठी ते खूप प्रयत्नशील आहेत. तर त्याच्यासाठी आपण ईश्वरचरणी खूप चांगली प्रार्थना करूया की ते चांगल्या पद्धतीने काम करतील आणि आपण पण त्यात सहभागी होऊया. एवढंच आपल्याला सगळ्यांना आवाहन करून थांबते. आज रोजी माझी वडूज शहराच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली. या निवडीसाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी मला या पदावर काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी मनापासून त्यांचं खूप 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 आभार आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी आज वडूजच्या उपनगराध्यक्षपदाची संधी दिली. त्याबद्दल मी परत एकदा त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. आज या निवडीच्या प्रसंगी माझा सत्कार करण्यासाठी नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या सुविधे पत्नी सोनेताई गोरे उपस्थित राहिल्या. त्यांनी आज माझ्या आनंदाच्या समयी त्यांनी माझा सत्कार केला. त्याबद्दल मी मनापासून त्यांचं खूप खूप आभार. आज वडूज जवळपास 30,000 लोकवस्तीचं शहर आहे. या वडूज शहराला भरपूर अजून काय करण्याची गरज आहे. नामदार जयकुमार गोरे भाऊ भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात निधी आणतायत. विकास चालूच आहे, पण अजून काय गोष्टी कराव्या लागतील त्या सर्व मी मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. तसेच वडूज शहराच्या नगराध्यक्षा स्वप्नालीताई गोडसे यांना मी विकास कामकाजात वेळोवेळी जी मदत लागेल ती मनापासून करायला तयार आहे आणि ती मी करणार आहे. धन्यवाद. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.